ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे शिंगणापूर ते शनी महाराजांचे दर्शन घ्यायला. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. ओम साईराम. जय शनेश्वराय नमः. शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील स्थित एक जागृत स्वयंभू शनी देवस्थान आहे, जेथे शनिदेवाची 5 फूट उंच 9 इंचाची काळ्या पाषाणाची मूर्त्या उघड्या आकाशाखाली विराजमान आहे. ओम शनेश्वराय नमः. जय साईराम. ओम साईराम. तर आपण आता पोहोचलेलो आहे शनी शिंगणापूर येथे शनी महाराजांच्या दर्शनाचा. समोर बघू शकता पार्किंग आहे, मंदिराची पार्किंग वगैरे. आपण आता इथे गाडी वगैरे पार्किंग करून हातपाय वगैरे धुवून जाणार आहोत शनी महाराजांच्या दर्शनाला. त्याला जाऊया आता, मस्त दर्शन करूया, फ्रेश वगैरे हातपाय धुवून येऊ, मग मंदिरात जाऊया. तर इथे गाडी लावायची, पार्किंगची 20 रुपये घेतात. आपण गाडी इथे पार्किंग करून व्यवस्थित आणि जाऊया दर्शनाला. काय गर्दी थोडीफार आहे, तर आपण दर्शन करून लगेच बाहेर. तर बघू शकता आपली एंट्री झाली. आता मस्त गाडी वगैरे पार्किंग करून आपण मंदिराकडे चाललेलो आहे. मस्त इथे आता शनी महाराजांना तेल वगैरे घेऊ, हातपाय वगैरे धुवू आणि जाऊया दर्शनाला. चला. ओम साईराम. ओम शनेश्वराय नमः. शनी शिंगणापूर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील वसलेले शनी शिंगणापूर मंदिर भक्तांसाठी एक अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे. हे शनिदेवाचे मंदिर न्याय आणि कर्माचे प्रतीक मानले जाते. भारतातील इतर कोणत्याही मंदिरापेक्षा वेगळे हे मंदिर उघड्या जागेत आहे. मूर्तीसाठी गाभारा नाही आणि छतही नाही. या गावची आणखी एक आश्चर्यकारक परंपरा म्हणजेच येथे घरांना दरवाजे नसतात. गावकऱ्यांना दृढ विश्वास आहे की शनिदेवाच्या कृपेने येथे चोरी होत नाही, त्यामुळे लोक निर्धास्तपणे राहतात. श्रद्धाळू येथे येऊन केवळ दर्शन घेत नाही, तर या चमत्कारिक परंपरेचा अनुभव घेतात. शनिवारच्या दिवशी आणि अमावस्येला येथे भाविकांसाठी मोठी गर्दी होते. दूरदूरवरून भक्त येथे येऊन तेल अभिषेक करतात आणि शनिदेवाची कृपा मिळवतात. हे केवळ एक मंदिर नाही, तर विश्वास आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. शनी शिंगणापूरला एकदा भेट दिली की या जागेचे अद्वितीय स्वरूप मनात कायम कोरले जाते. या मंदिराचा इतिहास. शनी शिंगणापूर मंदिराचा उगम जितका रहस्यमय तितकाच अद्भुत आहे. अशी आख्यायिका आहे की अनेक शतकापूर्वी एका जोरदार पावसानंतर गावकऱ्यांना पानस नाल्यात एक प्रचंड काळा दगड तरंगताना आढळला. कुतूहलाने एका गुराख्याने तो दगड काठीने टोचला आणि आश्चर्य, त्या दगडातून रक्त वाहू लागले. त्याच रात्री शनिदेव त्या गुराख्याच्या स्वप्नात आले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की हा दगड त्याचा दिव्य रूप आहे. त्यांनी आदेश दिला की हा दगड गावात प्रतिष्ठित करावा, पण एका अटीसह त्याच्यावर कुठलाही छप्पर नसावा. गावकऱ्यांनी शनिदेवाच्या आज्ञेने पालन केले आणि आजही हे मंदिर उघड्यावरच आहे. कोणत्याही गाभाऱ्याशिवाय खुले आकाश हीच देवाची छत्रछाया. असे मानले जाते की शनिदेव आपल्या भक्तांवर सदैव नजर ठेवतात आणि त्याच्या जीवनातील संकटे दूर करतात. इथे आलेल्या भाविकांवर शनिदेव कृपा करतात. असे मानले जाते की कोणी शुद्ध मनाने येथे प्रार्थना करतो त्याला संकटापासून संरक्षण मिळते. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भक्ती आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. मंदिर संकुल. शनी शिंगणापूर मंदिराची साधेपणा हीच त्या खरी वैशिष्ट्य आहे. भव्य शिखरे किंवा सुशोभित कोरीवकाम नसलेल्या या मंदिरात 5 फूट उंच काळा दगड उघड्या आकाशाखाली उभा आहे. या मंदिराच्या वैशिष्ट्यात भर घालणारे तिथे असलेले त्रिशूळ, भगवान शिवाचे नंदी आणि हनुमानांची प्रतिमा मंदिराच्या पवित्राला अधिक गुढस्पर्शी बनवतात. येथे येणारे भाविक अभिषेक करतात, जिथे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी त्याच्या मूर्तीवर तेल अर्पण केले जाते. शनिवार आणि अमावस्येला येथे विशेष गर्दी असते. मानले जाते की या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या पूजा अधिक फलदायी ठरतात. अनेक भक्त शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी मौलोन मैल पायपीट करून येथे येतात.
हनुमानी पायांनी चालत येणाऱ्या या भक्तांची श्रद्धा आणि पाण्याच्या जोगी असते. मंदिराचे साधेपणा आणि भक्तांनी निस्वार्थ श्रद्धे हेच शनी शिंगणापूरचे खरे वैशिष्ट्य आहे, जे हजारो लोकांना येथे येण्यास प्रेरित करतात. धार्मिक विधी आणि उत्सव शनी शिंगणापूरमधील नित्य पूजाविधी आणि भव्य सण भक्तिमय वातावरण निर्माण करतात. शनिदेवाच्या या मंदिरात दररोज पहाटे विविध पूर्व काळ्या पाषाणाच्या मूर्तीला स्नान घालून पूजेला सुरुवात होते. त्यानंतर आरती आणि मंत्रोच्चार होतात, जे आरोग्य संपत्ती संरक्षणासाठी भक्तांना आशीर्वाद मिळवून देतात. दिवसभर भाविक मंदिरात येत असतात. ते शनिदेवाला तेल, काळे तीळ आणि फुले अर्पण करतात. शनिवारी विशेष पूजा होते. हा शनिदेवाचा वार असल्याने या दिवशी येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. शनी जयंती आणि इतर महत्त्वाचे सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. शनी अमावस्येला येथे अपार भक्त समुदाय दाखल होतो. देशभरातून लाखो भाविक शनी दर्शनासाठी येतात. या दिवशी भजन, कीर्तन आणि भव्य मिरवणुकीमुळे मंदिर परिसर भक्तिरासात न्हाऊन निघतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपरिक गाभारा नाही. शनिदेवाची मूर्ती उघड्या आकाशाखाली विराजमान आहे. ही एक परंपरा मंदिराच्या अनोख्या इतिहासाची साक्ष देते. येथील साधेपणा, निस्वार्थ भक्ती आणि भव्य सण यामुळे शनी शिंगणापूर येथे एक पवित्र आणि अद्वितीय तीर्थक्षेत्र ठरते. जो कोणी येथे श्रद्धेने येतो तो नक्कीच भक्तिमय अनुभूती घेऊन परत जातो. भेट देण्यासाठी योग्य काळ शनिवार. शनी शिंगणापूर हे वर्षभर भक्तांसाठी खुले असते, पण मंदिराचा खरा उत्साह अनुभवायचा असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या उत्तम कालावधीत आहे. या काळात हवामान आल्हाददायक राहते, त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. भाविक मंदिर परिसरात सहज पाहू शकतात. जर तुम्हाला अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक अनुभूती घ्यायची असेल तर शनिवारी येथे जाणे अनिवार्य आहे. शनिदेवाचा हा विशेष दिवस असल्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तांची गजबजलेला असतो. हजारो भाविक शनी पूजनासाठी येथे एकत्र येतात. विशेष पूजा आणि अभिषेक पार पाडतात. भव्य सणांना अनुभव घ्यायचा असेल तर शनी जयंती किंवा शनी अमावस्येला भेट द्या. शनी जयंती ही शनिदेवाची जन्मस्थिती असल्यामुळे मंदिरात विशेष कार्यक्रम होतात. शनी अमावस्येला हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने प्रार्थना करतात. यावेळी मंदिरात कीर्तन, भजन आणि भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय भक्तिसरात न्हाऊन निघते. येथे कसे पोहोचावे? शनी शिंगणापूरला पोहोचण्याच्या अत्यंत सोपे आहे, कारण हे ठिकाण उत्तम वाहतूक नेटवर्कद्वारे जोडले आहे. मग तुम्ही विमानाने यायचे ठरलं, रेल्वेने प्रवास करायचा ठरलं किंवा निसर्गरम्य रस्त्यांचे सफर करायचे ठरवतात, भारतातील कुठल्याही भागात येथे पोहोचण्याचे सहज साध्य आहे. सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद विमानतळ आहे, जे सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी आणि बस सहज उपलब्ध असतात. रेल्वेने प्रवास करण्यासाठी राहुरी ते सर्वात जवळचे स्टेशन 32 किमी, मात्र अधिक मोठी जोडलेली स्थानके म्हणजे अहमदनगर 35 किलोमीटर आणि श्रीरामपूर 54 किमी. या स्थानकावरून नियमित गाड्या मोठ्या शहरांशी जोडलेल्या असतात. रेल्वे स्थानकावरून मंदिरापर्यंत कॅब किंवा स्थानिक बस सेवा सहज लाभ घेता येतो. रस्त्याचे प्रवास करण्यासाठी मंदिर सहज उपलब्ध आहे. शिर्डी 70 ते 80 किलोमीटर, अहमदनगर 35 किलोमीटर, पुणे 160 किलोमीटर आणि मुंबई 300 किलोमीटर यासारख्या मोठ्या शहरांमधून येथे जाण्यासाठी उत्तम महामार्ग उपलब्ध आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC बसेस आणि खाजगी टॅक्सी सेवा वारंवार चालतात. त्यामुळे अनोखे गाव कल्पना करा. तुम्ही अशी गावी राहता जिथे घरे, दुकाने आणि बँकांना दारे किंवा कुलुपे नाहीत, तरी सुद्धा गुन्हेगाराची साथ विचारही कोणाच्या मनात येत नाही. स्वागत आहे शनी शिंगणापूरमध्ये, जिथे भगवान शनीच्या संरक्षणावर इतका ठाम विश्वास आहे की संपूर्ण गावाने दरवाजे विरहित जीवन स्वीकारले आहे. ओम साईराम. तर आत्ताच आपण बाहेर दर्शन वगैरे करून बाहेर आलेलो मंदिराचं. मस्त शनी महाराजांचं दर्शन वगैरे झालंय.
तर खूप सुंदर दर्शन झालंय. आमोशा असल्यामुळे आपलं खूप सुंदर दर्शन झालंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, ओम शनेश्वराय नमः.